वैद्यकीय निदानाचा विचार केला ना, की आपल्या डोक्यात अनेकदा एक अतिशय अचूक म्हणजे अगदी यंत्रासारखी स्पष्ट प्रतिमा असते. समजा एखाद्याचे हाड मोडले, तर एक्स-रे काढल्यावर ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर तिथे बोट ठेवून थेट सांगू शकतात, की मूळ समस्या इथेच आहे. हो, अगदी बरोबर. आणि हे चित्र मानवी मनाला एक प्रकारचा दिलासा देते. गोष्टी डोळ्यांना दिसल्या आणि त्यांची योग्य वर्गवारी करता आली की आपल्याला सुरक्षित वाटते. आधुनिक वैद्यशास्त्राची हीच ताकद आहे, जिथे गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात. पण ही स्पष्टता नेहमीच टिकून राहत नाही. म्हणजे जेव्हा आपण दीर्घकालीन आजार आणि वाढत्या वयासोबत येणाऱ्या गुंतागुंतींकडे वळतो ना, तेव्हा ती एक्स-रे मशीन जणू काही कामाची उरत नाही. हो, जुनाट आजारांच्या बाबतीत आपण निदानाच्या अशा एका जगात प्रवेश करतो जी अतिशय धूसर आणि अस्पष्ट असते. आजार एकाच अवयवापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण शरीराच्या कार्यप्रणालीला वेढून टाकतो. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या धूसर अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग शोधणार आहोत. आजचा आपला मुख्य उद्देश हा आहे की दीर्घकालीन आणि जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड कशी फायदेशीर ठरू शकते हे समजून घेणे. नक्कीच. आणि आजची आपली ही चर्चा एका अत्यंत भक्कम स्रोतावर आधारित आहे. जागतिक स्तरावर सन्मानित आणि रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या वैद्यकीय नोंदी आपण पाहणार आहोत. हो, सोबतच घाम येणे आरोग्यासाठी चांगले की वाईट या त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखावर आधारित आपण या विषयाचा वेध घेणार आहोत. इंग्रजी वैद्यकीय संकल्पना उलगडणे, रासायनिक औषधांचे दुष्परिणाम कसे कमी करता येतील हे पाहणे हा आपला आजचा प्रवास आहे. आणि शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेचे विज्ञान समजून घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. बरोबर. तर सुरुवात या एका वास्तवापासून करूया. वयाची 60 ओलांडली की अनेकदा औषधांचा एक मोठा डबाच आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो. बीपी, डायबेटीज, थायरॉइड किंवा हृदयविकारासाठी अनेक रुग्णांना आयुष्यभर ॲलोपॅथिक औषधे घ्यावी लागतात. हे चित्र आज घरोघरी पाहायला मिळते. या आजारांसाठीची औषधे जीवनावश्यक असतात, पण त्यांच्या सततच्या वापरामुळे शरीरावर पडणारा ताणही आपण दुर्लक्षित करू शकत नाही. म्हणजे नक्की काय होते शरीरात? बघा, 5, 10 किंवा 20 वर्ष सलग ही रसायने शरीरात गेल्यावर ती शरीराबाहेर टाकण्याचे मुख्य काम यकृत म्हणजेच लिव्हर आणि मूत्रपिंड म्हणजेच किडनी करत असतात. कालांतराने या अवयवांच्या पेशी थकतात. बापरे. म्हणजे मूळ आजारासोबतच केवळ औषधांच्या दुष्परिणामांमुळे नवीन आजार डोकेवर काढतात तर? अगदी तेच. नवीन समस्या निर्माण होतात. इथे मला एका उत्तम उदाहरणाची आठवण येते. हे अगदी एखाद्या बळक्या पाईपसारखे आहे. रासायनिक औषधे त्या गळतीवर तात्पुरती मजबूत टेप लावण्यासारखी आहेत. बरोबर. सुरुवातीला ती टेप गळती थांबवते, पण नंतर पण कालांतराने त्या टेपमधील रसायनांमुळे पाईपचेच नुकसान होऊ लागते आणि तो कमकुवत होतो. तर आयुर्वेद त्या पाईपला आतून मजबूत करण्याचे काम करते. पण इथे माझा एक प्रश्न आहे. ॲलोपॅथीची रसायने आणि आयुर्वेदातील औषधी वनस्पती एकत्र घेणे म्हणजे 2 वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया एकाच वेळी शरीरात सुरू करण्यासारखे नाही का? हो, म्हणजे यामुळे शरीरात काही उलट प्रतिक्रिया किंवा क्रॉस रिॲक्शन होण्याचा धोका नसतो का, असा तुमचा प्रश्न आहे? हा अतिशय तार्किक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. जर वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय दोन्ही प्रकारची औषधे घेतली तर निश्चितच धोका असू शकतो. मग यावर उपाय काय? डॉक्टर रेणुशे यांसारखे तज्ज्ञ एका अत्यंत शिस्तबद्ध एकात्मिक उपचार पद्धतीचा म्हणजे इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा अवलंब करतात. ते अचानक ॲलोपॅथीची औषधे बंद करत नाहीत. त्याऐवजी ते यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारणाऱ्या विशिष्ट आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करतात. अच्छा, म्हणजे शरीराला आतून सपोर्ट देण्याचे काम आधी सुरू होते. अगदी बरोबर. जेव्हा आयुर्वेद पेशींची झीज भरून काढते आणि यकृताची कार्यक्षमता वाढवते, तेव्हा शरीराची स्वतःची औषधं शोषून घेण्याची आणि अनावश्यक रसायने बाहेर टाकण्याची ताकद वाढते. शरीर जसे आतून नैसर्गिकरित्या मजबूत होऊ लागते, तसतशी ॲलोपॅथिक औषधांची गरज कमी होते. वा, म्हणजे शरीराला रसायनांचे डम्पिंग ग्राउंड बनवण्याऐवजी शरीर स्वतःला कसं बरे करेल यावर लक्ष केंद्रित केले जाते. हो, आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने या रासायनिक औषधांचा डोस टप्प्याटप्प्याने कमी केला जातो.
हे एका यशस्वी प्रवासासारखे आहे. नक्कीच. जिथे एखाद्या ज्येष्ठ रुग्णाला सुरुवातीला 10 गोळ्या घ्याव्या लागत असतील, तर योग्य एकात्मिक उपचारानंतर तो आकडा हळूहळू सुरक्षितपणे कमी होऊन रुग्णाला खऱ्या अर्थाने दीर्घायुष्य आणि ऊर्जा प्राप्त होते. बरोबर. पण हे सर्व करण्यासाठी आजाराच्या मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि वरवरची बाह्य तपासणी यासाठी पुरेशी नसते. इथेच डॉक्टर रेणुशे यांचे नाडी परीक्षेतील प्रभुत्व समोर येते, नाही का? होय. नाडी परीक्षा हे आयुर्वेदातील अत्यंत प्रगत निदानशास्त्र आहे. आधुनिक वैद्यकीय उपकरणांद्वारे आपण रक्तातील घटक मोजू शकतो किंवा अवयवांचा आकार पाहू शकतो. पण नाडी परीक्षेतून शरीराचे अंतर्गत कार्य कसे सुरू आहे हे अत्यंत सूक्ष्म स्तरावर समजते. मगाशी दिलेल्या एक्स-रेच्या उदाहरणापेक्षा आपण याला अशा प्रकारे पाहू शकतो का की साधारण शारीरिक तपासणी म्हणजे आपला कॉम्प्युटरचा स्क्रीन हँग झाला आहे हे फक्त बाहेरून पाहण्यासारखे आहे. हो, छान उदाहरण आहे. पण नाडी परीक्षा म्हणजे कॉम्प्युटरच्या आतील टास्क मॅनेजर उघडून सीपीयू नेमका का गरम होत आहे, कोणत्या प्रक्रियेमुळे अंतर्गत ताण आला आहे, या मूळ कारणाचा शोध घेण्यासारखे आहे. हे उदाहरण नाडी परीक्षेच्या प्रक्रियेला अतिशय अचूकपणे स्पष्ट करते. प्रत्यक्ष प्रक्रियेत नाडी परीक्षा कशी काम करते हे पाहणे रंजक आहे. मनगटावर बोटे ठेवून केवळ हृदयाचे ठोके मोजणे म्हणजे नाडी परीक्षा नव्हे. मग त्यात आणखी काय पाहिले जाते? यामध्ये नाडीचा दाब, रक्तप्रवाहाची गती आणि रक्तवाहिन्यांमधील ताण तपासला जातो. शरीरातील वात, पित्त आणि कफ या 3 दोषांचे संतुलन या रक्तप्रवाहात विशिष्ट लहरी निर्माण करते. बापरे, म्हणजे एखाद्या डॉक्टरला नाडीच्या स्पंदनामधून थेट अंतर्गत अवयवांच्या स्थितीचा अंदाज येतो. अगदी तंतोतंत. जेव्हा शरीरात एखादा मोठा आजार निर्माण होण्यास सुरुवात होते, तेव्हा त्याची लक्षणे बाहेर दिसण्याआधीच अंतर्गत रक्तप्रवाहाच्या गतीत आणि दाबात बदल होतात. हे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाचे असेल, कारण त्यांचे शरीर आधीच कमकुवत झालेले असते. हो ना. अशा वेळी आजाराची लक्षणे उग्र रूप धारण करण्यापूर्वीच नाडी परीक्षेद्वारे संभाव्य धोका ओळखला जातो. हे खऱ्या अर्थाने प्रतिबंधात्मक निदान आहे, जे आधुनिक तपासण्यांच्याही एक पाऊल पुढे असते. खरंच अद्भुत आहे हे. आणि या सखोल निदान पद्धतीचा आणि एकात्मिक उपचारांचाच हा परिणाम आहे की डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचे काम केवळ रत्नागिरीपुरते मर्यादित राहिलेले नाही. नक्कीच. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमधील लोक आज त्यांचे ब्लॉग वाचून आणि ऑनलाईन कन्सल्टिंगद्वारे मार्गदर्शन घेत आहेत. हे भारतीय वैद्यकीय शास्त्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि यामागे जगभरात बदलत असलेली मानसिकता कारणीभूत आहे. पाश्चात्य देशांनी रासायनिक औषधांचा सर्वोच्च बिंदू अनुभवलाय आणि आता तेथील लोक औषधांच्या दुष्परिणामांना कंटाळले आहेत. म्हणजे केवळ आजाराची लक्षणे दाबून ठेवणारे उपचार आता त्यांना पुरेसे वाटत नाहीत. शरीराला आतून बळ देणारा आणि आजाराचे मूळ शोधणारा हा एकात्मिक दृष्टिकोन त्यांना अधिक सुरक्षित वाटू लागला आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण शरीराच्या या स्वतःच्या प्रगत प्रणालींबद्दल आणि रसायनांचा ताण कमी करण्याबद्दल बोलतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती गोष्ट? निसर्गाने शरीरातील उष्णता आणि काही विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी स्वतःची अशी एक अप्रतिम डिटॉक्स यंत्रणा आधीच बनवलीये, आणि ती म्हणजे घाम येणे. अरे वा! शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणजेच थर्मोरेग्युलेशनसाठी घाम येणे ही अत्यंत महत्वाची स्वयंचलित यंत्रणा आहे. आपण पाहतो, त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसावी म्हणून लोक बाजारातून अनेक महागडे क्लिन्झर्स आणतात. हो, खूप खर्च करतात. पण नैसर्गिकरित्या घाम येणे म्हणजे शरीराची एक प्रकारची मोफत फेशियल प्रक्रियाच आहे, नाही का? यातून त्वचेतील धूळ, तेल आणि साचलेली घाण बाहेर पडते. अगदी. पण त्वचेच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर हा घाम शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यासाठी एका नॅचरल एसी सारखं काम करत असावा. हे नॅचरल एसीचं उदाहरण विज्ञानाला अगदी धरून आहे. हो, कारण घामाचं मुख्य कार्य बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सुरक्षेशी अधिक जोडलेले आहे. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते किंवा आपण व्यायाम करतो, तेव्हा शरीराच्या आतील तापमान वाढू लागते. आणि हे वाढलेले तापमान अंतर्गत अवयवांसाठी घातक ठरू शकतं, बरोबर? हो ना. त्यामुळे मेंदू त्वचेखालील रक्तवाहिन्यांना रुंद होण्याचा संदेश देतो, ज्यामुळे अधिक रक्त त्वचेच्या पृष्ठभागाकडे येते.
त्याच वेळी घामग्रंथींमधून पाणी बाहेर पडते. अच्छा, म्हणजे जेव्हा हा घाम त्वचेवरून बाष्पीभवन होऊन हवेत मिसळतो तेव्हा तो प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त उष्णता सोबत घेऊन जातो. यामुळे उष्माघातापासून संरक्षण मिळते. अगदी बरोबर. पण म्हणजे घाम येण्यामुळे हृदयालाही थोडे अधिक वेगाने काम करावं लागत असेल. रक्तप्रवाह वाढवणे आणि शरीराला थंड ठेवणे यासाठी संपूर्ण सिस्टम कामाला लागते. होय, आणि म्हणूनच व्यायाम करताना चांगला घाम येणे हे हृदय आणि रक्तप्रवाह सुरळीत असल्याचं लक्षण मानले जाते. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पण इथे मला एक विरोधाभास जाणवतो. जर घाम येणे इतकी नैसर्गिक आणि फायदेशीर प्रक्रिया आहे, तर मग ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत या प्रक्रियेची आपण काळजी का घ्यावी? ही फायदेशीर प्रक्रिया त्यांच्यासाठी अचानक धोक्याची घंटा कशी बनू शकते? कारण शरीराची प्रत्येक यंत्रणा एका नाजूक संतुलनावर अवलंबून असते. अतिप्रमाणात घाम आल्यास शरीरातील केवळ पाणीच बाहेर पडत नाही, तर सोडियम आणि पोटॅशियमसारखे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्सही शरीराबाहेर फेकले जातात. म्हणजे डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. हो, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत वयानुसार तहान लागण्याची नैसर्गिक जाणीव कमी झालेली असते. त्यामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होत आहे हे त्यांच्या मेंदूला लवकर समजत नाही. बापरे, मग या डिहायड्रेशनमुळे अत्यंत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे आणि सततच्या ओलाव्यामुळे त्वचेवर फंगल इन्फेक्शन्स म्हणजे बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका बळावतो. अगदी बरोबर. मग इथे आपण सामान्य उन्हाळ्याचा घाम आणि एखादी वैद्यकीय आणीबाणी यातील फरक कसा ओळखायचा? अशी कोणती लक्षणं आहेत जी दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचे आहे? म्हणजे काही धोक्याचे संकेत अत्यंत स्पष्ट असतात आणि ते दुर्लक्षित करणे प्राणघातक ठरू शकते. जर कोणतीही विशेष शारीरिक मेहनत न करता किंवा वातावरण थंड असतानाही अचानक खूप घाम येऊ लागला, तर हे धोक्याचं लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत डायफॉरेसिस म्हणतात. अच्छा, आणि या घामासोबत जर चक्कर येत असेल, छातीत जडपणा किंवा वेदना जाणवत असतील किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हा केवळ उन्हाळ्याचा त्रास नसतो. अजिबात नाही. हे हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येण्याचं प्रमुख लक्षण असू शकते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जर अचानक रक्तातील साखर वेगाने कमी झाली, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, तर शरीर संकटाचा संकेत म्हणून मोठ्या प्रमाणावर घाम सोडते. म्हणजे अशा स्थितीत कोणतीही हालचाल नसताना संपूर्ण शरीर घामाने थपथपते. होय, हे संकेत दिसल्यास घरगुती उपाय करत न बसता, अजिबात वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत. पण जर आपण ही गंभीर आजारांची स्थिती बाजूला ठेवली आणि केवळ उन्हाळ्यातील नैसर्गिक उष्णतेमुळे होणारा अतिरिक्त घामाचा त्रास टाळायचा असेल, तर जीवनशैली आणि आहारात कोणते व्यावहारिक बदल करता येतील? सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाचा नियम म्हणजे शरीराला सतत हायड्रेटेड ठेवणे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित अंतराने पाणी पित राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी तर पाण्याचे वेळापत्रकच पाळले पाहिजे. आणि कपडे किंवा वैयक्तिक स्वच्छतेबद्दल काय सांगता येईल? उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमी सैल आणि सुती म्हणजेच कॉटनचे कपडे वापरावेत. सुती कपड्यांमधून हवा खेळती राहते, ज्यामुळे त्वचेला श्वास घेता येतो आणि घामाचं बाष्पीभवन वेगाने होतं. आणि नियमित अंघोळ करून स्वच्छता राखल्यास साचलेल्या घामामुळे होणारे खाज आणि त्वचेचे आजार टळतात. आहाराच्या बाबतीत आपण पाहतो की निसर्गाने ऋतूनुसार फळे आणि भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत. उन्हाळ्यात आहारात नेमका कसा बदल करायला हवा? आहारात नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या घटकांचा समावेश वाढवावा. कलिंगड आणि खरबूज यांसारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते, जे पेशींना थेट हायड्रेट करते. तसेच उन्हाळ्यासाठी ताक आणि पुदिन्याचे किंवा लिंबाचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. हे पदार्थ शरीरातील उष्णता नेमकी कशी कमी करतात? यामागचं विज्ञान काय आहे? बघा, जेव्हा आपण ताक पितो तेव्हा त्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पोटातील उष्णता शांत करतात. लिंबू पाण्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी आणि घामावाटे निघून गेलेले इलेक्ट्रोलाइट्स त्वरित परत मिळतात, ज्यामुळे थकवा दूर होतो. आणि पुदिना तर एक नैसर्गिक कूलंट आहे. त्यातील मेन्थॉल घटकामुळे शरीरातील कोल्ड रिसेप्टर्स सक्रिय होतात आणि आतून थंडावा जाणवतो. हे सर्व पदार्थ शरीराची आतील भट्टी नैसर्गिकरित्या शांत करतात. अगदी बरोबर. हे उपाय अत्यंत साधे, सोपे आणि विज्ञानावर आधारित आहेत.
पण जसे आपण सुरुवातीला स्पष्ट केले, जे रुग्ण आधीच दीर्घकालीन आजारांसाठी अनेक औषधं घेत आहेत, त्यांनी स्वतःच्या मनाने औषधांमध्ये बदल करण्यापेक्षा योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेणंच योग्य ठरते. 100%. एकात्मिक उपचारांमध्ये ॲलोपॅथीचे औषध केव्हा आणि किती कमी करायचे, आहारात कोणते विशिष्ट बदल करायचे, याचा निर्णय केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाखाली झाला पाहिजे. नक्कीच. म्हणूनच जे रुग्ण रासायनिक औषधांवरील आपले अवलंबित्व सुरक्षितपणे कमी करून नैसर्गिक एकात्मिक उपचारांकडे वळू इच्छितात, त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचा क्लिनिकची माहिती नक्कीच देऊया. त्यांच्या क्लिनिकचे नाव आहे प्रज्ञा क्लिनिक. हे कोकणनगर, रत्नागिरी येथे आहे. पिनकोड आहे 415639. डॉक्टर रेणुशे हे MD मेडिसिन आयुर्वेद आहेत. रुग्णांना तपासण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी आहे. आणि अपॉइंटमेंट किंवा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक असणंही रुग्णांच्या सोयीचे ठरेल. नक्कीच. क्लिनिकचा मोबाईल नंबर आहे 7057394036. पुन्हा एकदा सांगते, 7057394036. दीर्घकालीन आजारांवर योग्य डाएट प्लॅन आणि एकात्मिक उपचारांसाठी तज्ज्ञांना भेटणं नेहमीच सुरक्षित आणि फायदेशीर असते. होय, आजच्या या सखोल चर्चेतून आपण अनेक पैलू उलगडले. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा की ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे परस्परांचे विरोधक नाहीत. जेव्हा ते योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली एकत्र येतात, तेव्हा ते केवळ लक्षणांवर उपाय न करता दीर्घकालीन आजारांवर एक अत्यंत प्रभावी आणि सर्वांगीण मार्ग बनतात. आणि या संपूर्ण प्रवासात आपण हेही पाहिले की घाम येण्यासारखी साधी वाटणारी प्रक्रिया शरीराच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावते. अगदी. की आपल्या शरीरात तापमान नियंत्रित करण्यासाठी घामासारखी अत्यंत प्रगत आणि स्वयंचलित डिटॉक्स यंत्रणा जन्मजात अस्तित्वात आहे. तसेच नाडी परीक्षेसारखे आपले प्राचीन शास्त्र कोणत्याही आधुनिक बाह्य उपकरणांशिवाय शरीराच्या आतील अत्यंत सूक्ष्म बिघाड अचूकपणे ओळखू शकते. तर मग वैद्यकीय शास्त्राचे खरं भविष्य हे केवळ नवनवीन आणि जड रासायनिक औषधे शोधण्यात आहे, की आपल्या शरीराच्या या अत्यंत मूळ नैसर्गिक कार्यप्रणालीला पुन्हा नव्याने समजून घेऊन तिला अधिक सक्षम करण्यात लपलेले आहे? खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. शरीररूपी या अद्भुत यंत्राचा आदर करायला शिकूया आणि निसर्गाशी जोडून राहूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.